नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगावातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी हातात घेतली अतिक्रमण हटाव मोहीम। महामार्गावरील अतिक्रमणे काढली। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाचे कोरेगाव शहरात काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे। ही कोंडी फोडण्यासाठी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी बुधवारी सायंकाळी आझाद चौक ते जुना मोटार स्टँड दरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली। व्यापारी, उद्योजक व फेरीवाल्यांनी महामार्गालगत लावलेले जाहिरात फलक, हातगाडे व फ्लेक्स बोर्ड जप्त केले। या मोहिमेमुळे शहरात खळबळ उडाली। महामार्गाचे शहरात आर.एम. देसाई पेट्रोल पंप ते साखळी पूल या दरम्यान काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे। रात्रीच्या वेळी काम केले जात असून काँक्रीट सुकण्यासाठी दिवसभर एकेरी वाहतूक सुरू ठेवली जात आहे। सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्याने शहरातून ऊसाची वाहने मोठ्या प्रमाणावर सर्व दिशांनी जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे। तासनतास वाहतूक ठप्प होत असल्याने नागरिकांसह वाहनधारकांमधून तक्रारी वाढत चालल्या होत्या। मुख्याधिकारी विजया घाडगे, कार्यालयीन अधीक्षक ओमकार शिंदे, वसुली करनिरीक्षक ओमकार माने यांच्यासह कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेऊन आझाद चौकापासून जुना मोटार स्टँडपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूस अतिक्रमण हटाव मोहीम राबवली। व्यापारी, उद्योजक व फेरीवाल्यांनी महामार्गालगत लावलेले जाहिरात फलक, हातगाडे व फ्लेक्स बोर्ड जप्त केले। ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे ते फलक नगरपंचायत कार्यालयाच्या गोदामात जमा केले। अचानक सुरू झालेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहरात एकच खळबळ उडाली। कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात सर्वसमावेशक विकास कामे करणार आमदार महेश शिंदे। खामकरवाडीच्या उपसरपंचांनी केला आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश। कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा कायम विकासापासून वंचित राहिला होता। आता या विभागाचा विकासाभिमुख कायापालट केला जाणार असून प्रत्येक गाव आणि वाडी वस्तीवर सर्वसमावेशक विकास कामे केली जाणार आहेत, अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली। आंबोडेसमत वाघोली नजीक असलेल्या खामकरवाडी येथील उपसरपंच भानुदास खामकर यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला। खटाव येथील निवासस्थानी झालेल्या प्रवेश कार्यक्रमास प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। आमदार महेश शिंदे यांनी स्वागत केले। यावेळी खामकरवाडीच्या विकासाच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली। भानुदास खामकर यांनी विविध विकास कामांचे प्रस्ताव सादर केले। खामकरवाडीला जास्तीत जास्त निधी देण्याचा शब्द आमदार महेश शिंदे यांनी दिला। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजनेसह जलस्वराज प्रकल्पामुळे कोरेगावकरांना आजपर्यंत पुरेशा दाबाने पाणीपुरवठा। विठ्ठलराव बर्गे यांची माहिती। जलस्वराज प्रकल्पाबाबत टीकाटिप्पणी न करण्याचा स्पष्ट शब्दात दिला इशारा। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जलस्वराज प्रकल्पामुळे कोरेगाव शहराला पुरेसा आणि पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होऊ शकला आहे आणि आज मितीपर्यंत होत आहे। दोन्ही योजना या कोरेगावकरांसाठी पहिल्यापासून फायदेशीर ठरल्या आहेत। लोकवर्गणीतून आणि लोकसहभागातून जलस्वराज प्रकल्प कोरेगावात यशस्वी झाला आहे। त्यामुळे शहराच्या सर्वच भागात आज पाणीपुरवठा होत आहे। कोरेगाव नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी जलस्वराज योजना चालली नाही असे म्हणणे साफ चुकीचे आहे, असे स्पष्टीकरण कोरेगाव जलस्वराज प्रकल्पाचे अध्यक्षपद भूषवलेल्या विठ्ठलराव बर्गे यांनी दिले। कोरेगाव शहरासाठी केंद्र सरकारच्या अमृत 2 योजनेतून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने 66 कोटी 16 लाख रुपयांची पाणी योजना मंजूर करण्यात आली आहे। या संदर्भात नगरपंचायतीच्या वतीने प्रसार माध्यमांना देण्यात आलेल्या माहितीमध्ये जलस्वराज प्रकल्पामुळे कोरेगावात पाणीपुरवठा योजनेचे मजबूतीकरण झाले, मात्र योजना चालली नाही असे नमूद करण्यात आले आहे। हे पूर्णपणे चुकीचे असून जलस्वराज प्रकल्पाबरोबरच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजनेची बदनामी करण्याचा प्रकार आहे। कोरेगावकर नागरिकांनी कोरेगावकरांसाठी जलस्वराज प्रकल्प राबविला, त्यामध्ये कोणा एका व्यक्तीचे योगदान नाही तर संपूर्ण गावाने एकत्रित येऊन लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून प्रकल्प मार्गी लावला। त्याद्वारे आज मितीला शहरास पाणीपुरवठा होत असल्याचेही बर्गे यांनी निदर्शनास आणून दिले। 1995 साली राज्यात सत्तेवर आलेल्या शिवसेना भाजप युती सरकारमधील ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्यासह तत्कालीन ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य कोरेगावकर नागरिकांच्या विनंतीवरून नवीन पाणीपुरवठा योजनेला मान्यता दिली होती। कटापूर येथे
कृष्णा नदीवरून पाणी उपसा करून कोरेगाव शहराला पाणीपुरवठा करणारी ती योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने राबविण्यात आली. त्या योजनेमुळे खऱ्या अर्थाने कोरेगावला शुद्ध व मुबलक पाणी उपलब्ध झाले. 2000 सालानंतर शहराची लोकसंख्या वाढत गेल्याने पाणीपुरवठा योजनेवर मर्यादा आल्या. त्यानंतर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात जलस्वराज्य प्रकल्प हाती घेतला. कोरेगाव शहराने देखील या प्रकल्पामध्ये रस दाखवला आणि ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून जलस्वराज्य प्रकल्प आणला आणि मार्गी लावला. जलस्वराज प्रकल्पाद्वारे नव्याने पाण्याच्या टाक्यांची उभारणी करण्यात आली. त्याचबरोबर जुन्या योजनेचे यंत्रणेचे आधुनिकीकरण करत इमारतीची दुरुस्ती करण्यात आली. नव्याने शहराच्या सर्वच प्रभागात जलवाहिनी नेण्यात आली. 2030 सालापर्यंत कोरेगावची लोकसंख्या गृहीत धरून या दोन्ही योजना कार्यान्वित करण्यात आल्या होत्या आणि आज अखेर म्हणजे आत्ताच्या क्षणापर्यंत सुरू आहेत. तत्कालीन कोरेगाव ग्रामपंचायत व आत्ताच्या नगरपंचायतीला अथवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांना या योजनांबाबत गांभीर्य राहिलेले नाही. त्यांनी त्यावेळेस या योजनांसाठी किती त्याग करावा लागला हे पाहिलेले नाही. त्यामुळे जलस्वराज्य प्रकल्प चालला नाही हे म्हणणे कदापि योग्य ठरणार नाही. जलस्वराज्य प्रकल्प झाल्यानेच आतापर्यंत कोरेगाव शहराला पाणीपुरवठा होत आहे याची नोंद नगरपंचायतीच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही विठ्ठलराव बर्गे यांनी स्पष्ट केले. सुरलीच्या मायभूमी फाउंडेशन आणि छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालयाने दिला बाळगोपाळांच्या कलागुणांना वाव. ग्रामस्थांमध्ये समाधान. कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सुरली येथील मायभूमी फाउंडेशन आणि छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालयाने दिवाळीनिमित्त बाळगोपाळांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी निरनिराळे सार्वजनिक उपक्रम राबविले. त्यामध्ये गड किल्ले प्रदर्शन आणि रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. एकूणच या सामाजिक उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. सुरली येथे सामाजिक कार्यकर्ते दिगंबर भोसले, सुदीप भोसले, प्रफुल्ल चिंचकर, तुषार गायकवाड, प्रकाश गिरी, रियाज मुलानी, स्वप्नील बनसोडे, रणजित शिर्के, रोहित सकपाळ, विश्वजित गायकवाड, स्वप्नील भोसले, समाधान क्षीरसागर, गणेश सुतार, शुभम भोसले, नानासाहेब खंडागळे व सूरज भोसले यांनी एकत्रित येऊन मायभूमी फाउंडेशन आणि छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून पुरोगामी विचारधारा जपली आहे. हे सर्व युवक हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. या फाउंडेशन व वाचनालयाच्या माध्यमातून गेली 5 वर्षे ते सुरली गावात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. गेली 5 वर्षे गडकोट किल्ले स्पर्धा घेतल्या जात असून मुलांच्या हस्तकलेला वाव मिळावा, संभाषण व वक्तृत्व कौशल्य सुधारले जावे हा त्यामागील उद्देश असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास नवीन पिढीला माहिती व्हावा हा त्यामागील उदात्त हेतू असल्याचे युवकांनी सांगितले. यावर्षीच्या गडकोट किल्ले स्पर्धा रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामस्थांनी युवकांचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.